सर्वांना सलाम. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझं नाव स्तवनीय आहे, तुझं नाव अतिउच्च आहे. ख्रिस्त येशूच्या द्वारे तुझं नाव आम्हास उद्धारास पूर्ण असं आहे. कारण ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणतं नाव नाही या भूतलावरती की ज्याच्याद्वारे आमचं तारण होईल. प्रत्येक गुडघा जो तुझ्या समोर टेकला जाईल व प्रत्येक जीभ जी तुझ्या समोर कबूल करेल की ख्रिस्त प्रभू आहे, ते बापा तुझं आभार मानित उपकार स्तुती करीत पुन्हा एक वार आजच्या या रविवारच्या उपासनेला आम्ही तुझ्या हाती येतो. तुझी कृपा आणि अनुग्रह आम्ही मागतो व या भक्तीमध्ये सुमधुर गीत गायनाच्या द्वारे प्रभू तुझी आराधना करीत असताना क्वायरला तुझी कृपा अनुग्रह तू दे व क्वायरच्या द्वारे होणाऱ्या या गीतांच्या द्वारे प्रभू तू गौरविला जा. गीत गाण्यास व वाजवण्यास त्यांना आपली कृपा दे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व एका नवीन आशीर्वादाने आम्हास तू भरून टाक. आजच्या उपासनेचा ताबा तू घे परमेश्वरा व तू आम्हास चालीव. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करूया, प्रभूचं गुणगौरव करूया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. हॅलो 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 हॅलो. सर्वांना सलाम. आजच्या सुंदर पवित्र वाराबद्दल जिवंत देवाला धन्यवाद देव. स्तुती आपण आमच्या जिवंत देवाचे गाणं गाणार आहोत. मिले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभू. मिले स्तुति और शक्ति सदा सर्व.
अपने
विजय संगीत नंबर 95 विजय संगीत नंबर 95 हो कष्टी नादले तुम्ही ख्रिस्तापाशी या.
करतो पापिया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. तुम्ही ख्रिस्तापाशी या. तुम्ही ख्रिस्तापाशी या. विजय संगीत 109 ह्यावेळेस काढून आपण उभं असताना आपण हे गीत गाणार आहोत. प्रभूला मान सन्मान देत आपण पुन्हा त्या जिवंत देवासाठी आपण विजय संगीत गीत नंबर 109 गाणार आहोत. आपण यावेळेस सर्वजण उभं राहू.
जागर बसू. उपस्थित पाळक वर्गाला मी विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन बसाओ. साथ में पास्टर प्रवीण कुमार जी से ही विनती करूंगा, कृपया आप आगे आइए. प्रार्थना करूया. दयाळू दे बापा, आजच्या या सकाळच्या समयासाठी आम्ही आभार मानित तुझ्या चरणापाशी येतो व जो तू प्रीतीपूर्ण आमचा प्रभू दे बापा, तुझ्या समोर आम्ही आमचं मन मोकळं करतो. आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तुला ठाऊक आहेस, कारण की तूच आम्हास निर्माण केलं. अरे प्रभू, तुझी इच्छा आहे की आम्ही सृष्टीने आणि आम्हाला ज्यातून घडवलंस तुझं स्तवन करावं. गीत गात, झांजा, डब, सतारी, विना वाजवीत तुझ्या मंदिरी आम्ही यावं. स्तोत्र करता म्हणतो की चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. दे बापा, तोच आनंद आज आमच्या मनात उत्पन्न होऊन तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही एकत्र बसून आज आराधना करीत आहोत. आजची होणारी उपासना प्रभू तो आशीर्वादित कर. आज तुझ्या प्रिय दासाकडून रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून जे पवित्र वचन आम्ही ऐकू प्रभू, त्याच्या घोषणेसाठी तू त्यांना कृपा दे व ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगायला तुझी कृपा आम्हाला देखील पुरी. सोबतच आजारी प्रियजनांसाठी आणि अनेक ज्या आमच्या प्रार्थना विनंत्या आहे त्या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे मागत असताना स्वर्गीय भंडारातून तू आम्हास दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी ज्या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 121. आपण स्तोत्रसंहिता 121 काढूया. आळीपाळीने याचं वाचन आपण करणार आहोत. त्यासाठी पहिलं वचन मी वाचेल आणि मंडळी आपणाला विनंती करतो, दुसऱ्या वचनापासून आपणाला त्याचं वाचन करायचं आहे. तर आपण आपल्या जागेवर उभं राहू, परमेश्वराला सन्मान देऊ आणि स्तोत्र 121 याचं वाचन आळीपाळीने करूया. परमेश्वर तुझा रक्षक आहे. आरोहण हे स्तोत्र. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावले आहे. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक बार परमेश्वर पित्याला धन्यवाद देऊया व मध्यस्थीची प्रार्थना आम्ही करणार आहोत. आजारी जे आपल्या मंडळीतले प्रियजन आहे त्यांची आपण आठवण करीत आहोत. त्यापैकी अविनाश सोनेरी सरांसाठी आपण प्रार्थना करूया. छोटंसं पायाचं ऑपरेशन त्यांचं झालं. प्रभुदेव बापाने त्यांना जे आरोग्य दिलं त्यासाठी आपण अविनाश सोनेरी सरांची आठवण करूया. सोबतच लताबाई वळवी शहारून या ठिकाणी असतात, त्यांची आठवण करू. कांता सिस्टर आहेत ज्या आपल्या मंडळीच्या पंच दुधाळे शिवारच्या आहेत,
कालच त्यांचं एन्जिओग्राफीचं ऑपरेशन झालं. परमेश्वर देवा, सिस्टरांना आरोग्य देव, त्यांची आपण आठवण करूया. सोबतच श्री पी डी लवणे आहेत, रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, यांची आपण आठवण करूया. ज्या पावसासाठी आपण प्रार्थना करत होतो तो पाऊस प्रभुदेव बापाने आपल्याला मुबलक द्यावा यासाठी त्याच्याकडे कृपा मागत असताना शाळेबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. विविध माध्यमाच्या द्वारे देवबाप आशीर्वादित करत आहे. झालेलं जे इन्स्पेक्शन होतं ते देखील आशीर्वादित रीतीने झालं यासाठी प्रभूला धन्यवाद देत आपण प्रार्थना करूया. सोबतच मागील सप्ताहामध्ये आपल्या मराठी माध्यमाला 150 शाळांमध्ये मोठा सन्मान मिळाला स्वच्छ शाळेचा या महत्त्वपूर्ण कार्यासाठी. यासाठी देखील पुन्हा एक वार आपण उपकार स्तुती करूया. SAMच्या आणि SAMच्या संपूर्ण सेवा कार्यासाठी व जे सर्व प्रियजन यामध्ये सेवारत आहे सगळ्यांसाठी आपण मागूया. सर्व पदाधिकारी वर्गांसाठी प्रभूची कृपा मागू. या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तुझा अनुग्रह नव्याने आम्ही मागतो, कारण की देवबापा तू आम्हा चालवतोस, मार्गदर्शन करतोस. प्रभुदेवबापा, तुझ्या अद्भुत सामर्थ्याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेतलेला आहे आणि तू आमच्या सोबत आहेस याचा अनुभव देखील आमच्या सोबत प्रतिदिवशी आहे. कारण की प्रभू, आम्ही प्रत्येक वेळेला तुला हाक मारतो आणि तू आपल्या स्वर्गीय भंडारातून आम्हास उत्तर देतोस. तुझं हे जे सामर्थ्य आहे ते फार मोठं असं सामर्थ्य आहे. आम्हा मानवावरचं जे तुझं प्रेम आहे परमेश्वरा, ते केवळ तू शब्द बोलून नव्हे तर कृती करून केलं आणि त्या कृतीसाठी तो आपला एकुलता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिला आणि ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त झालेलं आहे. या सार्वकालिक जीवनाच्या वाटेमध्ये आम्ही चालत असताना या भूतलावरती आम्ही आम्हा स्वतःला जगापासून आणि जगातल्या वाईट गोष्टींपासून निष्कलंक असं ठेवावं व तुला सादर होईल असं आम्ही तयार असावं. यासाठी प्रभू तो आमच्या मनाची पकड घेत असतोच व वेळोवेळी आम्ही कसं जगावं यासाठी तुझ्या पवित्र वचनातून मार्गदर्शन करत असतोस. तुझं वचन म्हणतं की शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. आज प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आजच्या दिवसाला आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन पवित्रतेने ह्याचं पालन करीत असताना तू काय बोलतोस हे ऐकून घेण्यासाठी आमचे कान सदैव प्रभू तुझ्याकडे लागलेले आहेस. जसं शमूएल म्हणतो की बोल, तुझा दास ऐकत आहे, त्याप्रमाणे येथे बसलेले आम्ही सर्व परमेश्वरा तुला हेच म्हणतो की आम्ही ऐकत आहोत. परमेश्वरा, तू आम्हाशी बोल. देवबापा, या भूतलावरती तू आम्हाला विविध आशीर्वाद दिले. काही भौतिक आहेत, काही आध्यात्मिक आहेत, परंतु या सगळ्यांची पूर्ती तुझ्याकडून आहे. आणि म्हणूनच देवबापा, या सगळ्या आशीर्वादांची आज आठवण करीत उपकार स्तुतीची प्रार्थना तुझ्या चरणापाशी आम्ही करतो. व कितीतरी गोष्टी आहेत की ज्यासाठी आम्ही मध्यस्थी तुझ्या चरणापाशी करीत आहोत. देवबापा, SAMच्या या संपूर्ण सेवा कार्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो व जी गौरवी सेवा SAMच्या द्वारे चाललेली आहे त्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्यांसाठी देवबापा तुझ्याकडे आम्ही कृपा मागतो, अनुग्रह मागतो. कारण की परमेश्वरा, हे कार्य मोठं आहे, विविध गोष्टींची व्यवस्था आहे आणि ही सर्व विविध गोष्टींची व्यवस्था करीत असताना या सर्व प्रियजनांना लागणारं प्रार्थनेचं पाठबळ प्रभू आम्ही सर्व विश्वासणारे एका दिलाने देत आहोत. आणि म्हणूनच देवबापा, येथवर तो आम्हा सहाय्य करता झाला, येथून पुढे देखील तो आमच्यासोबत आहे हा आमचा दृढ विश्वास आहे. आणि देवबापा, याच विश्वासाच्या जोरावरती कितीतरी अद्भुत कार्य घडून आली. देवबापा, तुझं वचन संत पौलाच्या द्वारे म्हणतं की तुम्हास तुमच्या हाती असलेल्या कामाची हौस असावी. परमेश्वरा, जे काम तो आमच्या हाती दिलेलं आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या दानांना वेगळं तू ठेवलेलं आहेस, प्रत्येकाची कलागुणं वेगळी आहेत आणि प्रत्येकाचं देवबापा कार्य करण्याची पद्धती जरी वेगळी असली तरी प्रभू आम्ही एक आहो आणि एक संघाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे अध्यक्ष महोदय यांना तुझी कृपा लाभू दे, तुझा अनुग्रह त्यांच्यासोबत असू दे. आमचे कार्यकारी संचालक विविध गोष्टींची व्यवस्था करून त्याची पूर्तता करून पुढे वाटचाल करीत असताना तू त्यांचं सहाय्य करता हो. सर्व विश्वस्तांना तुझी कृपा दे परमेश्वरा. कारण की देवबापा, या गौरवी सेवेच्या द्वारे आम्ही तुझ्यासमोर एका धूपाप्रमाणे यज्ञ सादर करीत आहोत आणि तुझ्यासमोर आमचं हे जे कार्य आहे त्याचं देवबापा आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. आणि म्हणूनच त्या विश्वासाने आम्ही तुझ्यासमोर हे सगळं सादर करतो. दयाळू देवबापा, आम्हाला तू सुंदरशा मंडळ्या दिल्यास, मंडळ्यांचं रोपण तू केलंस आणि मंडळ्या आज विविध पद्धतीने तुझं पवित्र वचन वेगवेगळ्या माध्यमाने गाजवलं जात आहे.
देवबापा आमची प्रार्थना आहे सर्व मंडळांचे पाळक वर्ग, त्यामध्ये सेवा करणारे सर्व सुवार्तिक, मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव, यासोबतच सर्व पंचमंडळ, संडे स्कूल, तरुण संघ, महिला मंडळ, या सर्व कार्याला देवबापा आम्ही तुझ्या हाती ठेवतो. कारण हे मंडळीचे विविध अंग आहेत व मंडळीसाठी अहोरात्र कष्ट करीत आहे. मंडळीसाठी अहोरात्र प्रार्थना करणारे आमचे प्रियजन आहे. देवबापा या सर्व मंडळांच्या द्वारे एका नवीन पिढ्या ज्या समोर येत आहेत त्या पिढ्यांना घडवीत असताना सोबतच देवबापा मंडळांमध्ये तू आम्हाला वृद्ध माता पिता दिलेले आहेत की ज्यांनी प्रभू मिशनऱ्यांसोबत काम केलं, त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहिलं व त्यांच्या कामाचा अनुभव सुद्धा घेतला. देवबापा त्यांच्या कामाची साक्ष देणारे लोक आज तू आमच्यामध्ये दिलेस आणि पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे. म्हणून देवबापा आमच्या मंडळांमधल्या या सर्व वृद्धांना तुझी कृपा दे. सोबतच आमच्या मंडळांमध्ये असलेले जी लहान लेकरं आहे ही एक नवी पिढी आहे आणि या नव्या पिढीला प्रभू घडवत असताना आमचे सर्व संडे स्कूल शिक्षक आणि आमचे सर्व तरुण संघाचे शिक्षक, अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सेवा करणारे सर्व प्रियजन, या सगळ्यांना तुझ्या चरणापाशी आम्ही ठेवतो. तुझी शक्ती त्यांना दे, तुझं बळ तू त्यांना दे व देवबापा आम्ही असंच पुढे जात राहून मंडळीची उन्नती करावी आणि मंडळी तुला डाग सुरकुती नसलेली अशी सादर करून, कारण की परमेश्वरा मंडळीला तू आपली वधू म्हटलं आणि आपल्या वधूला घेण्यासाठी तू येणार आहेस आणि म्हणूनच देवबापा आम्ही ती तुला सादर करतो. प्रार्थना करतो देवबापा मंडळांमध्ये होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा आणि सोबतच मंडळांमध्ये असलेलं महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, सोबत असलेला बायबल स्टडी, ह्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या आशीर्वादित कर व त्याचा लाभ मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला घडून येऊ दे. मंडळीतल्या लेकरांचं शिक्षण होण्यासाठी ज्या विविध योजना आखल्या जात आहे, ज्या विविध शिष्यवृत्ती आखल्या जात आहे, देवबापा त्याचा लाभ गरजू गरजवंत विद्यार्थ्यांनी घेऊन आपलं जीवन घडवावं अशी कृपा दे. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो, शाळेबद्दल उपकार स्तुती करतो. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, दयाळू देवबापा विविध माध्यमाने प्रतिदिवशी आनंदाच्या गोष्टी तू आम्हा शाळेसाठी घडवत आहेस. देवबापा तू आमच्या शाळेला सर्व 150 पेक्षा जास्त शाळांमध्ये अतिउच्च केलंस व पहिला मान तू दिलास. देवबापा हा सन्मान तुझ्याकडून आहे. पडद्याच्या मागे कष्ट खूप साऱ्या प्रियजनांचे आहे. आमच्या प्राचार्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे पर्यवेक्षक आणि शिक्षकांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू हे गौरवी सेवा कार्य अतिशय सर्व समर्पित करून अहोरात्र त्यामध्ये आपला वेळ देऊन करीत आहे. आणि म्हणूनच देवबापा हे रोप तू लावलेलं आहे आणि त्याची निगा तू घेतोस व त्याची फलप्राप्ती देखील तू आमच्यासाठी देत आहेस. देवबापा आम्ही आभार मानतो. मागील सप्ताहामध्ये ज्या इन्स्पेक्शनसाठी आम्ही प्रार्थना करत होतो ते देखील आशीर्वादित रीतीने झालं. या सर्व गोष्टी प्रभू देवबापा आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. सर्व संसाधनं आणि लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू केलास, त्यासाठी देखील उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. आमच्या विद्यार्थ्यांना अधिक असं घडव व या समाजाला चांगलं निर्माण करण्यासाठी आमच्या शाळेचे विद्यार्थी हे कार्यरत असावे व विविध पदांवरती आमच्या शाळेतून शिकलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी परमेश्वरा एस मिशनचं नाव उंच करावं, यासाठी तुझी कृपा दे. पुन्हा एक वार देवबापा आमच्या सर्व प्राचार्यांना, आमच्या सर्व पर्यवेक्षकांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुझ्या कृपाळू हातामध्ये आम्ही ठेवतो. प्रत्येकाची सेवा प्रभू तुला मान्य असो आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. यासोबतच आमच्या हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी देवबापा तुझ्याकडे मागतो, कारण की देवबापा अहोरात्र या प्रियजनांचं कार्य आहे. आता पाण्याच्या ह्या दिवसांमध्ये अनेक साथीचे आजार पसरत आहे. अशामध्ये लेकरांना दुखापत होणं, आजारी पडणं, अशा अनेक गोष्टी आहे. परंतु त्या सगळ्यांची व्यवस्था सांभाळत असताना सर्व हॉस्टेल वॉर्डन्सला, सर्व सुप्रिटेंडला तुझी कृपा दे व तेथे सेवा करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा तू सहाय्य करता हो. विद्यार्थ्यांचं वसतिगृहातलं रहिवास परमेश्वरा तू आशीर्वादाचा कर. सर्व बॉयज हॉस्टेल, सर्व गर्ल्स हॉस्टेल, सगळ्यांना देवबापा तुझी कृपा दे. व्यवस्था मोठी आहे, बारीक सारीक सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. ते सगळं करीत असताना हे माझं आहे आणि प्रभूने हे कार्य माझ्या हाती सोपवलं आहे, या भावनेने देवबापा हे सर्व प्रियजन सेवा करीत आहे. या सगळ्यांची सेवा तू आशीर्वादित कर. सेंट्रल ऑफिसच्या स्टाफलाही तू आशीर्वादित कर व त्यांच्याद्वारे होणारी सेवा देवबापा आशीर्वादाने भरून टाक. दयाळू देवबापा आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत. त्या लेकरांबद्दल खूप आनंद वाटतो, कारण की ही एक शिक्षित पिढी तू आमच्या समोर दिलेली आहे. अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, सोबतच स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांमध्ये आपलं देवबापा भविष्य घडवित आहे. मंडळी एका दिलाने त्या लेकरांसाठी प्रार्थना करते, कारण की निरंतर प्रार्थना करा असं तुझं वचन म्हणतं.
याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही प्रभूजवळ मागा, दे बाप्पा तू देतोस या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागतो. एलियाचं उदाहरण सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. 3 वर्षापर्यंत पाऊस पडू नये प्रार्थना केली आणि नंतर प्रार्थना केल्यानंतर पडला. याचं हे उत्तर आम्हास मिळतं की परमेश्वरा तू आमच्या प्रार्थना ऐकतोस. आमची प्रिय लेकरं जरी आज आमच्यापासून शिक्षणानिमित्त दूर आहेत तरी दे बाप्पा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं करिअर तू घडव, त्यांचं भविष्य तू घडव व मंडळी अहोरात्र या प्रिय लेकरांसाठी तुझ्याकडे मागत असताना लेकरांचं जीवन तू आशीर्वादित कर. अभ्यासाच्या विविध पद्धती आहेत, अनेक गोष्टींची प्रगती झालेली आहे. ते सगळं करत असताना ह्या प्रिय लेकरांचा अभ्यास आशीर्वादित कर. आई वडील म्हणून अनेक गोष्टींची त्यांना पूर्तता करावी लागते. त्या सर्व पूर्ततेसाठी प्रत्येक पालकाला तुझी कृपा दे. सोबतच जे विद्यार्थी प्रभू नवीन वर्षामध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांचे सर्व मार्ग तू मोकळे कर. विविध क्षेत्रामध्ये ते आपलं शिक्षण घेऊ इच्छितात ते दे बापा तू पूर्ण कर. यासोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो की आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं आरोग्य तू दे व चांगली कृपा अनुग्रह तू दे व चांगल्या आमच्या मंडळीचं नाव त्यांनी उंच करावं, आपल्या कुटुंबाला उंच न्यावं व ख्रिस्ताची ओळख जी त्यांना आहे ती अनेकांना द्यावी. यासाठी आमच्या प्रिय लेकरांचा प्रभू तू पाठीराखा हो. सोबत दे बाप्पा आम्ही आजारी प्रियांची आठवण करत असताना आज सकाळी मालतीबाई वळवी आहेत, ममताबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड आहेत, रयता अक्का जांभिलचा, सुरेश ठाकूर आहेत, यांची आम्ही आठवण करतो. अरुणा सुतारींची आम्ही आठवण करतो. अशोक शिंपी सर, आनंदीबाई जयकर आहेत, सोबतच सापाबाई शिंदे आणि राजेंद्र बोरा यांची आम्ही आठवण करतो. परमेश्वरा या प्रियजनांना तुझं आरोग्य दे, तुझी कृपा दे. सोबतच आम्ही अविनाश सोनेरी सरांची आठवण करतो. त्यांच्या पायाला तू स्पर्श कर व लवकरात लवकर तू आपलं आरोग्य दे. लताबाई वळवी यांना देखील तुझी कृपा दे व चांगलं आरोग्य देऊन त्यांना शक्ती तू दे. सोबतच शिलास वाघमारे आहेत, त्यांनाही दे बापा तू आरोग्य दे. आम्ही कांता सिस्टरसाठी प्रार्थना करतो. ज्या छोट्याशा ऑपरेशनमधून त्यांना जावं लागलं त्यामध्ये तू त्यांना आरोग्य देऊन त्यांना आपली कृपा तू दे. त्यांची काळजी घेत असताना त्यांच्या घरातील सदस्यांना तू सहाय्य करता असा हो. यासोबतच दे बापा कदाचित कोणाची नावं आम्हास कळली नाही त्यांचीही आम्ही आठवण करतो व प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांना स्पर्श कर व आपलं आरोग्य त्यांना बहाल कर. आमच्या मंडळीत असलेले जे वृद्ध लोक आहेत त्यापैकी आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदी पवार आणि सोबतच रोबेन गार्दी, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे, दुर्गाबाई वळवी आहेत, यांची आठवण करतो दे बापा. सोबतच सुप्रभाबाई नाथानी आणि रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब, सोबतच श्री PD लवणे यांची आठवण करतो दे बापा. या प्रियजनांना तुझा स्पर्श तू दे, तुझं आरोग्य तू दे व या प्रियजनांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे एक नवी साक्ष निर्माण होऊ दे. कारण की वधस्तंभावरती तू आम्हासाठी फटके सहन केले आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं असं जे पवित्र वचन म्हणतं त्याची प्रचिती तू दे. दे बापा आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी सोबतच अशक्तपण निघून जावं यासाठी देखील प्रार्थना करतो. सोबत दे बापा आमची प्रार्थना असणार आहे आजच्या पवित्र वचनासाठी. आज तुझं पवित्र वचन आम्हाकडे येईल. तुझ्या प्रिय दासाला बोलण्यासाठी लागणारी शक्ती स्वर्गीय भंडारातून तू दे. रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब तुझं वचन गाजवीत असताना तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा हो. दयाळू दे बापा आमच्या प्रिय भारत देशासाठी मोठ्या विश्वासाने तुझ्या चरणापाशी येतो आणि प्रार्थना करतो. आमच्या देशामध्ये शांतता आणि सुबत्ता नांदू दे. आमच्या देशाच्या द्वारे अनेकांना शांतीचा संदेश मिळू दे. सोबतच आमच्या प्रिय देशामध्ये विविध ठिकाणी पूरजन्य परिस्थिती झालेली आहे. अनेक गावं पाण्याखाली आलेले आहेत तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये दे बापा आमच्या देशामध्ये शांतता असावी यासाठी तुझी कृपा दे. कसल्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी होऊ देऊ नकोस. आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. काल परवात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ज्या गावांचा संपर्क तुटला होता त्यामध्ये तुझी कृपा देऊन आता सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या. जरी ह्या गोष्टी आमच्या जवळ घडत आहेत तरी दे बापा तू आमच्या जिल्ह्यासाठी मुबलक असा पाणी पुरवठा द्यावास व कसल्याही प्रकारची दुष्काळजन्य परिस्थिती होऊ नये यासाठी तुझी कृपा तो आमच्या प्रिय नंदुरबार शहरावर असू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळासाठी आणि आमच्या जिल्हाधिकारी ज्या जिल्ह्याची व्यवस्था सांभाळत आहेत त्यांना व त्यांच्या पदाधिकारी वर्गांना तुझ्या हातामध्ये आम्ही देतो दे बापा. व ही सगळी व्यवस्था अतिशय चांगल्या रीतीने चोख रीतीने बजावत असताना नागरिकांचं सर्वतोपरी हित साधत असताना या सर्व प्रियजनांना सहाय्य कर. नर्मदा आणि त्या परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमध्ये जनजीवन विस्कळीत होऊ नये तर सर्व ठिकाणी
चांगलं असावं. सोबतच आमच्या नंदुरबार शहरामध्ये शांतता आणि सुबत्ता नांदावी यासाठी देवबापा आमच्या शहरालाही तुझ्या हाती आम्ही सोपतो. दयाळू देवबापा, आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एक वार साऱ्या गोष्टी तुझ्यासमोर ठेवत असताना मेडिकल स्टाफ जो आहे त्यांच्यासाठी तुझ्याकडे कृपा मागतो. आमचे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या विविध क्षेत्रातले आमचे सर्व प्रियजन, या सेवेसाठी देवबापा ज्यांनी आपणाला समर्पित केलेलं आहे अशा आमच्या मंडळीतल्या सर्व डॉक्टरांसाठी तुझ्याकडे कृपा मागतो. जी आमची प्रिय लेकरं डॉक्टर म्हणून सेवा करत आहे अशाही प्रिय लेकरांना तुझ्या हाती सोपतो आणि त्यांची सेवा तू आशीर्वादित करावी यासाठी तुझी कृपा मागतो. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो पोलीस विभागामध्ये, रेल्वे विभागामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या मंडळीतले हे प्रियजन सेवा करत आहे. या सर्व प्रियजनांची सेवा देवबापा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. वैद्यकीय या सेवेमध्ये विविध क्षेत्रांच्याद्वारे आम्ही सुवार्ता सांगू शकतो यासाठी आम्ही पास्टर प्रवीण कुमार यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची आजच्या मंडळीची आणि जिल्ह्याची भेट प्रभू तू आशीर्वादित कर. त्यांच्या संगतीच्याद्वारे तो आम्हाला नवा आशीर्वाद दे. सोबतच देवबापा मेडिकल असोसिएशनच्याद्वारे सुवार्ता कार्य जे संपूर्ण भारतभर होत आहे ते सर्व परमेश्वरा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव दयाळू परमेश्वरा तू करून घे. पुन्हा एक वार देवबापा आम्ही सारा आदर, मान, महिमा तुझ्या चरणी अर्पण करतो. तू आम्हा सहाय्य कर. होणाऱ्या सभेला तुझ्या हातामध्ये देतो. वाच्या उपासनेद्वारे तुझं गौरव आम्ही करतो. तू सहाय्य कर. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेला आपण दान अर्पण करणार आहोत. आणलेलं दान प्रभूच्या भांडारात आपण अर्पण करूया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत नंबर 244.
आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत कृपया आपण पुढे या किंवा तसं सुचवा. आपल्या जागेवर आपण उभं राहू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार आज सुधीर साहने यांचा वाढदिवस आहे आणि आरोही बोरा यांचा वाढदिवस आहे. गेल्या 25 तारखेला साहिल मार्गे याचा वाढदिवस झाला. सोबतच सोमवारी आकाश व्यास आणि पद्माकर पवार यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी राणी पिंपळेकर यंगड, विनीता जाधव, किरण गार्डनर आणि अर्चना वळवी. बुधवारी स्नेहल घाडगे, गुरुवारी शालेमा व्यास, शुक्रवारी श्यामसुंदर शिरसाट सर आणि संदेश घाटगे. शनिवारी श्रुमन शशिकांत हिवाळे, सुनीता भिंगार दिवे, रेव्हरंड गुन्ना ऑस्कारसन आणि रेव्हरंड भालचंद्र शेजुळे या सगळ्या प्रियजनांना नंदुरबार मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सुरेश बी गावित यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच सौ शारदा एस गावित यांच्याकडून दशमांश आहे तो प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच सौम्या यांच्याकडून उपकार स्तुती आहे ती मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो आणि आनंदीबाई वळवी यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात टाकतो. मी रेव्हरंड जी जय कृपाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे आपण वाढदिवस दानार्पण यासाठी पुढे येऊन आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. अति थोर, दयामय, क्षमाशील,
मन क्रोध कनवाळू दयेच्या सागरा, हे राजाधिराज सत्ताधीश स्वामी, आकाशे व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, आमच्या देवा, आमच्या बापा, आजच्या सकाळी तुझी लेकरं म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करीत तुझ्यासमोर आम्ही आनंद करतो, कारण की आम्ही हे अनुभवलं आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सांगू शकतो, हे परमेश्वरा तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. त्या दयेला आम्ही अभिवादन करतो आणि ती येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हावर प्रगट करण्यात आली, तिचा पुन्हा एकदा नव्याने आज सकाळी आम्ही स्वीकार करतो, कारण आम्ही भस्म झालो नाही. ही तुझी दया होती, ही तुझी करुणा आमच्यावर होती. आमच्या पातकांच्या मानाने तू आम्हाला दंड दिला नाही, शासन केलं नाही, पण शिस्त लावली, वळवलं, घडवलं, बांधलं, पुन्हा उभं केलं. त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. तू आपला सदात्मा आम्हाला दिला, तुझं पवित्र वचन आम्हाला दिलं, तुझी संगती आम्हाला दिली. त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा तुझा आम्ही धन्यवाद करतो आणि आम्ही मागतो की हे देवापा, या कठीण काळांमध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची कृपा तू आम्हा सर्वांना दे. देण्याच्याद्वारे तुझी सेवा करण्याची संधी जी आम्हाला मिळते ते आम्ही न चुकता ती सेवा करावी. आम्हाला अधिक देता यावं म्हणून आम्ही अधिक मिळवावं आणि अधिक परिश्रम करावे म्हणून तू आम्हाला लागणारी शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि आमच्या व्यवसायाचा व श्रमाचा विस्तार या दिवसामध्ये तू कर. जे आज आम्ही तुला दिलं आहे ते आम्ही तुझ्यावरच्या प्रीतीचं प्रमाण म्हणून दिलं आहे. प्रभू, याचा तू स्वीकार कर आणि ते बहुगुणित कर. तुझी मंडळी वाढू दे, तुझ्या लोकांचं कल्याण होऊ दे, गोरगरिबांची सेवा घडू दे, तुझ्या दास आणि दासींच्या गरजा भागवल्या जाऊ दे, अशी पण आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, तू आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला बोलावलेलं आहे आणि आशीर्वादरूपी वतन प्राप्त करण्याची आम्हाला इच्छा आहे, म्हणून ते अविनाशी वतन मिळवण्याची खटपट आम्ही दररोज करावी असा अनुग्रह तू आम्हावर कर. सोबत यावेळेस आम्ही तुझा धन्यवाद करतो की ज्यांचे वाढदिवस आहेत त्यामध्ये सुधीर साने आहेत, आकाश व्यास, पद्माकर पवार, राणी पिंपळकर आणि जागधव आहेत, किरण गार्डनर आहेत, स्नेहल घाटके, शालेमा, श्यामसुंदर सर आणि शशिकांत हेवाळे, सुमन शशिकांत हेवाळे वगैरे. प्रभू, सर्वांना तू आपला आशीर्वाद दे, त्यांची वाढ तुझ्या कृपेत सद्गुणात कर, सर्व वाईटापासून त्यांचं तू रक्षण कर आणि तू किती चांगला आहेस याचा अनुभव घेण्यास त्यांना या वर्षामध्ये तू कृपा दे. आमच्या ज्या वैयक्तिक गरजा अडचणी आहेत, जे आव्हानं आहेत आमच्यासमोर, आमचे पारिवारिक आहेत, आरोग्यविषयक आहेत, आमच्या लेकरांचे आहेत, आमच्या व्यवस्थांचे आहेत, आमच्या कामाधामाचे आहेत. प्रभू, ही आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत, प्रगतीसुद्धा होत असल्यामुळे ही आव्हानं मोठी होत जात आहेत. त्यासाठी सापेक्ष अशी कृपा, बुद्धिमत्ता, शहाणपण आणि आपल्या लोकांना संरक्षण तू स्वर्गातून पुरव. आजचं येणारं तुझं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर. रेव्हरंड पठारे यांना लागणारी कृपा तू दे आणि ही सहभागिता देण्याने व येण्याने तुझ्या गौरवासाठी उपयोगित कर. पुन्हा एकदा या दानासह आम्ही आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. देवापा, तू आमचा स्वीकार कर आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. ही विनंती आम्ही प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुला सादर करतो. कृपा करून तू ऐक. आमेन. या सप्ताहभरासाठी सूचना येण्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सायंकाळचं जे प्रार्थना मनन चिंतन आहे ते सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये घेण्यात येईल. आपण येऊ शकता किंवा ऑनलाईन या सभेचा लाभ घेऊ शकता. बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे ते अध्ययन घेतील. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची जी सभा आहे ती चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. दिनांक 4 ऑगस्ट 2024 म्हणजे या सप्ताहामध्ये महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणून येता जो रविवार आहे 4 ऑगस्ट रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल आणि 2 ऑगस्ट रोजी पहिला शुक्रवार या निमित्ताने मंडळीची साखळी प्रार्थना होईल. तर या शुक्रवारी आपण साखळी प्रार्थना घेऊ आणि पुढच्या रविवारी मंडळीचा प्रभुभोजन विधी असेल. ह्या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी. देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जाणार आहोत. आज सन्माननीय रेव्हरंड जी एच पठारे पाळक साहेब प्रभूच्या वचनातून घोषणा करणार आहेत. आज आपल्यामध्ये
ख्रिश्चन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुवार्ता प्रचार कार्य विविध क्षेत्रात चालत आहे। त्याच्यामध्ये पास्टर प्रवीण कुमार हे देखील उपस्थित आहे। प्रवीण कुमार जी का मैं चर्च की ओर से स्वागत करता हूं। आज की उपस्थिति में आप हमारे साथ हैं। देव आप तुमची सेवा आशीर्वादित करो। मी आजचा शास्त्र भाग आपल्या सगळ्यांसाठी वाचतो। दुसरे पेत्र आपण काढू आणि दुसऱ्या पेत्राचा पहिला अध्याय आपण काढू। दुसरे पेत्र पहिला अध्याय यातील वचन 20 आणि 21 आपल्या परिचयाचं आहे, तरी देखील मी आपणासाठी वाचतो। दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि 20-21। प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणताही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे। दुसरा एक शास्त्र भाग आहे दुसरे तिमोथी अध्याय 3। दुसरे तिमोथी याचा तिसरा अध्याय आणि वचन 16 व 17। 2 तिमोथी तिसरा अध्याय 16 आणि 17। प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा। देवबाप ही वचने आशीर्वादित करो। आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो। सर्वांना सलाम। आज सकाळी आपण वचनाकडे जाण्यापूर्वी प्रार्थना करू 2 शब्दाची। हे परमेश्वरा, तू माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार हे तुला मान्य असोत, येशूच्या नावाने मागतो, आमेन। जो शास्त्रभाग आज वाचलेला आहे या पहिल्या तिमोथी, दुसरे तिमोथी तिसरा अध्याय 16-17 आणि दुसरे पेत्र पहिला अध्याय 20 आणि 21। आणखी 3 वचनं त्याच्यात ॲड आहेत, म्हणजे 5 गोष्टी आपण आज पाहणार आहोत। त्यापूर्वी प्रास्ताविक सांगणं फार गरजेचं आहे, कारण आपण ज्या देशामध्ये राहतो विविध धर्म या भारत देशामध्ये आहे आणि ज्यावेळेस पाळके सेवेमध्ये किंवा तुम्ही थिओलॉजिकल कॉलेजेसमध्ये जाता त्यावेळेस मेन रिलिजियन्स जे आहेत भारतातले जगातले त्यांचा अभ्यास करावा लागतो। आम्हाला पूर्वी ते धर्म तुला एक अभ्यासक्रम होता विविध धर्मांशी तुलनात्मक रीतीने, आणि मग US-मध्ये ते विविध धर्मांचा, आता काल अनुप पाळकांनी सांगते आमची चर्चा झाली, ते UBSचा आता नवीनच विद्यार्थी बनलेले आहेत आणि त्या विषयांमध्ये ते जुनेच विषय त्यांनी तर म्हटलं चांगलं आहेत। मी सांगत यासाठी आहे की कोणता धर्म असो, परंतु प्रत्येक धर्माला विश्वास आहे, तत्व आहेत आणि शिस्त आहे आणि त्या त्यांनी पाळल्या पाहिजे। म्हणून जगामध्ये इतके क्रुसेड्स होऊन गेले आणि त्या क्रुसेड्समध्ये धर्म युद्ध ज्याला म्हटलेलं आहे, धर्मावरती एक धर्म दुसऱ्या धर्मावर न करता आपल्याच धर्मामध्ये हे क्रुसेड्स, आणि त्याची कारणं आहेत या सर्व, मग हे मेन जे रिलिजन्स आहेत त्यांचे आपसातले ज्या दुही आहेत। आता आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक धर्मामध्ये 2 पंथ आहेत, 2 शाखा आहेत। मुस्लिम धर्म घेतला तर त्या मुस्लिममध्ये शिया आणि सुन्नी, आणि आपल्याला जगामध्ये त्यांचे विश्वास किंवा त्यांचे लोक त्यांचे देश माहीत आहेत आणि आपसामध्ये लढत राहतात। जैन लोक घ्या, जैन शांततावादी जरी आपण म्हणतो तरी श्वेतांबर आणि दिगंबर आहेत। मागे अमरावती अकोल्याकडे असे बरेचदा क्लॅशेस, आणि हे चालूच आहे संघर्ष। आता हिंदू धर्म आता थोडा जरी क्लिष्ट असला तरी त्याच्यामध्ये देखील जहालवादी आहेत, मवाळवादी आहेत, कम्युनिस्टमध्ये पण त्या प्रकारचे तत्व आहेत।
परंतु आपण ज्या पंथाचे आहोत, ज्या धर्माचे आपण आहोत, आपण ख्रिस्ती आहोत आणि ख्रिश्चन असल्यामुळे आपण कोणत्या पंथात आहोत, कोणत्या पंथाचे आहोत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ख्रिस्ती धर्मामध्ये हे मेन जे 2 पंथ आहेत, रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. आणि मग या 2 पंथामध्ये जो संघर्ष आत्तापर्यंत चालू आहे ते चालूच आहे आणि शेवटपर्यंत धर्मयुद्धच होत राहतील. याचा अर्थ आम्ही या जगामध्ये वावरतो, या जगामध्ये शिस्त, आमचा विश्वास, त्याला आपण खंबीर दृढ बिलगून राहिलं पाहिजे. तुम्ही जर अँग्लिकन चर्चेसमध्ये, CNIच्या चर्चेसमध्ये गेले तर विशिष्ट आवाजामध्ये पुलपिटची भाषा त्या पालकांना शिकावं लागते आणि मग त्या शब्दामध्ये ते आव्हान करतात, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्यासमोर स्तब्ध राहो. आणि मग ते पहिली सूचना स्त्रियांना देतील की स्त्रियांनी आपल्या डोक्यावर पदर घ्या, कडक शब्दामध्ये. लेकरांना ते शिस्त म्हणजे त्या आवाजात सांगतील, लेकरांनी बिलकुल गडबड करायची नाही, जायचं तर आत्ताच निघून जायचं. आणि पुरुषांना सांगतील, पुरुषांनी देखील मंदिरामध्ये आल्यानंतर आपसात बोलू नये, मध्ये मध्ये उठून बाहेर जाऊ नये, कारण आपण भक्तीसाठी आलेलो. आता ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रत्येक शिस्तीसाठी धर्म आहे, विश्वास आहे. एवढंच नव्हे, यामागं जो उद्देश आहे, जे आमचं तारण व्हावं, जे आम्हाला मोक्षप्राप्ती व्हावी, जेणेकरून ह्या जगात आपलं आयुष्य फार अल्प आहे, परंतु आम्हाला जे इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन, त्याची आशा हे आम्हाला फक्त ख्रिस्ती धर्मामध्ये पाहायला मिळते. म्हणून आज आपण आपल्या विश्वासाचा जो अंगीकार आपण केलेला आहे, आम्ही प्रोटेस्टंट पंथी आहोत. परंतु ही प्रोटेस्टंट प्रणाली आपल्याला 16व्या शतकामध्ये मार्टिन लुथर एवढं माहीत आहे, फार मोठा संघर्ष करून पोप सत्तेकडून त्यांनी एक वेगळं विरोध करून जे पवित्र शास्त्राला धरून आहे, अनुसरून आहे, असे काही तत्त्व त्यांनी अंगीकारले. आणि मग त्यांच्यासोबत असलेले स्कॉलर्स होते जे त्या विश्वासाला मार्टिन लुथरला संघटित झाले, त्या सर्वांनी धर्म सुधारणेसंबंधाने काही क्लॉज तयार केले आणि त्याला सोलाज असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 5 सोलाज त्याचा आज आपण विचार करणार आहोत की कॅथोलिक मंडळीमधून बाहेर पडल्यानंतर प्रोटेस्टंट ही सुधारणावाद्यांनी जी 5 मूलभूत तत्वे तयार केली, त्या 5 तत्वांना सोलाज असे म्हटलेलं आहे. आणि ही फार महत्त्वाची बाब आहे की आपल्याला जर आपले सोलाज, आपले प्रिन्सिपल, आपले तत्व हे जर नीट समजले नाही तर बहुतेक प्रोटेस्टंट पंथी असूनही ते कॅथोलिकनुसार पण वागतात. म्हणून आपल्यामध्ये फरक, तफावत काहीच कळत नाही. आणि ह्या आपण ज्या परंपरा पाळतो त्या कोणत्या आहेत हे आम्हाला समजवत नाही, कारण आपण अर्धवट इकडं अर्धवट तिकडं. या गोष्टी समजून घेण्यासाठी ह्या 5 तत्वांची असं म्हटलेलं की जी सुरुवात सुधारणावाद्यांनी कॅथोलिकमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या सिद्धांतांवरती जोर दिला नाही, त्यांच्यामधून हे वेगळे सिद्धांत तयार केले आणि त्या काळामध्ये ते फार लोकप्रिय झाले. लॅटिन भाषेमध्ये त्याला 5 वाक्प्रचार पण म्हटलं गेलं. आणि म्हणून आज आपण सोला या लॅटिन शब्दाचा जो अर्थ आहे तो जर पाहिला तो सोला या शब्दाचा अर्थच आहे फक्त, केवळ, एकमेव, एकमेवाधी द्वितीय, तंतोतंत, सर्वाशाने, सर्वथैव. एकच उद्देश आहे, फक्त. आणि हे फक्त काय आहे? हे 5 सोलाज आहेत. आणि म्हणून ही ख्रिस्ती विश्वासाची तत्वे आहेत. आणि हे सर्व जर आपण समजले तर आपण असं म्हटलेलं आहे की भरकटणार नाही, इतर तत्वांकडे आकर्षले जाणार नाहीत, परंतु आपण या गोष्टीला, आपल्या विश्वासाला आपण बिलगून राहणार आहोत.
म्हणून ह्या शिकवणीचा आपल्याला फार महत्त्वाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. ज्या 5 सोलाज आहेत त्यापैकी पहिला आहे सोला स्क्रिप्चुरा, फक्त पवित्र शास्त्र. दुसरा आहे सोला फिडे, त्याचा अर्थ आहे फक्त कृपा. तिसरा आहे सोला ग्रेशिया, फक्त कृपा. सोलो ख्रिस्टो, सोलस ख्रिस्टस, फक्त ख्रिस्त. आणि 5वा आहे सोली डिओ ग्लोरिया, फक्त देवाच्या गौरवासाठी. फक्त केवळ हे जे उद्देश आहेत म्हणजे 16 आहेत हे 5, फक्त पवित्र शास्त्र. आणि मग आपण ते एकेकाचा संदर्भ घेऊ. फक्त विश्वास, फक्त कृपा, फक्त ख्रिस्त आणि फक्त देवाचं गौरव. ह्या गोष्टी ह्या 5 तत्वांमध्ये आलेल्या आहेत. यातील प्रत्येक 16कडे जर आपण धर्म सुधारणेच्या प्रारंभी रोमन कॅथलिक लोकांनी जो अतिरेकी शिकवण देऊन बायबलच्या सकारात्मक घोषणा असं म्हटलं की त्यांच्या दृष्टिकोनातून आणि आज प्रोटेस्टंट मत प्रणालीच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. म्हणून या 5 सोलाज ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहे. ख्रिस्ती विश्वासाचा तो आपला पाय आहे. आणि त्या गोष्टीकडे जाण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट त्याच्यात ॲड करतो की जे प्रोटेस्टंट सुधारणावादी आहेत त्यांनी या 5 सोला त्यावेळच्या सदोष प्रथा म्हणजे कॅथलिक पोप पद्धतीने ज्या प्रथा होत्या, ज्या समजुती होत्या, त्या सुधारण्यास वाव दिली. आणि त्या सुधारणा आजही करता येण्यासारख्या आहेत. आणि सध्या नवनवीन खोट्या शिकवणी प्रचारात येत आहेत. त्या काळातला संघर्ष कॅथोलिक बरोबर होता. आज आपला संघर्ष आपल्याला नवनवीन खोट्या शिकवणी प्रचारात येत आहेत. आता ते माता चर्च म्हणून ते फार एक फोफावत आहे. आपल्यापर्यंत पण भिडलेले आहेत. आणि घरोघर जाऊन लोकांमध्ये फुटी पाडून असे अन्य तत्व शिकवले जात आहेत. जे खोटे शिक्षक आहेत चुकीचं व स्वतःच्या सोयीनुसार पवित्र शास्त्राचं अर्थविवरण करून लोकांना फसवीत आहेत. शास्त्रावर लक्ष केंद्रित करून विश्वासाद्वारे कृपेने तारण प्राप्त करण्यासाठी ज्या ख्रिस्ताला स्वीकारण्यास आणि देवाच्या गौरवासाठी जगण्यास आपल्याला बोलावलेलं आहे. म्हणून ह्या 5 सोलाच तोंडपाठ केलं. हे पंचतत्व आपल्या मुखावर राहिली तर असं म्हटलं की आम्ही इतरांना पण ते सांगू शकतो. आणि खोट्या शिक्षणापासून आणि या मानवनिर्मिती रूढी परंपरांपासून निश्चित आपण सावध राहणार, आपली मंडळी सावध राहणार. म्हणून आपण ह्या गोष्टीकडं या मुळात आपल्याला गोष्टी डोकवायच्या आहेत. सोला स्क्रिप्चुरा हा जो पहिलं तत्व आहे किंवा जो सोलाज आहे किंवा ज्याला आपण फक्त म्हटलेलं आहे की फक्त पवित्र शास्त्र. आणि म्हणून हे 2 शास्त्रभाग जे वाचले आपण 2 पेत्र 1:20 आणि 21 तिथं पेत्र म्हणतो की प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला हा संदेश सांगितला आहे. आणि पौलाने पण सांगितलं 2 तिमोथी 3:16-17 प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचं वचन आम्हाला हे शिकवतं की हे जे पवित्र शास्त्र बायबल आहे, जो धर्मग्रंथ आपण अंगीकारलेला आहे, आता हे फक्त पवित्र शास्त्र ज्याच्यावर जोर दिलेला आहे. आता कॅथोलिकमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? बायबल पाहिलं का? कॅथोलिक बायबल, आपल्या बायबलमध्ये पुस्तकं किती आहेत? संडे स्कूलमध्ये आपण शिकतो ना, नवीन करार जुना करार मिळून आपल्या बायबलमध्ये आहे 66. आणि ह्या 66 पुस्तकाला आपण पवित्र शास्त्र बायबल म्हणतो. कॅथोलिक बायबल जर घेतलं या 66 मध्ये आणखीन 14 पुस्तकं
ॲड केलेले आहेत. त्याला अपाक्रिफा म्हटलेलं आहे. आणि त्या अपाक्रिफा जे पुस्तकं आहेत आपण त्याला ईश्वर प्रेरित मानत नाही. आणि म्हणून असं म्हटलं की हे प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख कशासाठी आहेत? सद्बोध. ह्या वचनांकडून आम्हाला चांगला सत्याचा बोध होतो. जे काही दोष माझ्यामध्ये आहेत, जे काही आपल्यामध्ये आहेत, ते वचन आपले दोष दाखवतो. आम्हाला एकमेकाला सांगण्याची गरज नाही, तू असा आहे, तू तसा आहे, ती तशी. देवाचं वचन आम्हाला आमचे दोष दाखवतं. कशासाठी? की आम्ही सुधारावं, आमच्यामध्ये सुधारणा व्हावी. आणि म्हणून पवित्र शास्त्रच अचूक रीतीने आम्हाला मार्गदर्शन करतं. आणि मग आम्ही कसं वागावं, वर्तावं, हे नीती शिक्षण आम्हाला हे देवाचं वचन देत राहतं. आणि हे नीती शिक्षण म्हणजे असं वाग, तसं बोल, असं कर, ह्या ज्या नीतिमत्तेच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला पवित्र शास्त्राकडून समजतात. आणि या सगळ्यांचा उद्देश, देवाची इच्छा आहे की त्याचा जो भक्त आहे, त्याचे लोक आहेत, त्या सगळ्यांनी असं म्हटलं की जो देवापासून आलेला संदेश आहे, जे वचन आलेलं आहे, त्याच्याद्वारे देवाचा भक्त पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आम्हाला चांगल्या कामासाठी देवाने पाचारण केलेलं आहे, आम्हाला बोलावलेलं आहे. आणि म्हणून या सोला स्क्रिप्चुरा याचा अर्थ फक्त पवित्र शास्त्र यावर का जोर दिलेला आहे की ही ख्रिस्ती शिकवण ख्रिस्ती लोकांसाठी अधिकाराचा स्रोत म्हणून अपाक्रिफा विरहित आम्हाला जे बायबल मिळालेलं आहे ते 66 पुस्तकांचं ते अधिकृत आहे. आणि ह्या अधिकृत पवित्र शास्त्रावर जोर देण्यात आलेला आहे. म्हणून आम्हाला आमचा विश्वास पण पारखायला पाहिजे की आम्ही फक्त पवित्र शास्त्राला महत्त्व देतो की कोणतं आलं. मग अशा अनेक कथा आहेत, दंतकथा आहेत, ज्याला त्या काळामध्ये लिहिलेले बकरी आहेत, हे ईश्वर प्रेरित नाहीत, लिहिलेले आहेत देवाच्या भक्तांनी, चांगली पुस्तकं. परंतु आम्हाला सोला स्क्रिप्चुरा म्हणजे फक्त पवित्र शास्त्र हे 66 पुस्तकांचा जो ग्रंथ आहे तो ते पवित्र शास्त्र त्यावर जोर दिला पाहिजे. आणि हे आमच्यासाठी सुधारकांनी एवढं मोठं संघर्ष करून ते आम्हाला दिलेलं आहे. म्हणून रोमन कॅथोलिक पोपचा दैवी अधिकार आणि त्यांच्या चालत आलेल्या पवित्र परंपरावरील विश्वास या दोन्ही गोष्टी नाकारलेल्या आहेत. म्हणून जग जरी पोपकडे जात असेल, पोपनी सांगितलेला संदेश मानत असतील, आम्ही त्याला मानत नाही, आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, त्यांच्या परंपरा आम्ही पाळत नाहीत. फक्त पवित्र शास्त्र आम्हाला जे शिकवत आहे ती गोष्ट आम्ही स्वीकारतो. पवित्र शास्त्र काय सांगतं की पवित्र मनुष्यांनी देवाच्या आत्म्याने देवाच्या या पवित्र लोकांना ती प्रेरणा दिली हे ग्रंथ लिहिण्यासाठी. एका वेळेस बसलं आणि ती स्टोरी लिहिली असं घडलं नाही. म्हणून हा 1600 वर्षाचा इतिहास, इतका काळ लागला हे बायबल लिहिण्यासाठी. आणि मग वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या त्या परिस्थितीमध्ये ते देवाचे लोक होते. आता मोशे एवढा मोठा प्रजेचा प्रतिपाळ करत आहे, तो नेता आहे, लीडर आहे, पण त्याने पहिले 5 पुस्तकं लिहिली, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद. आणि ह्या 5 ग्रंथांचा जर विचार केला, ते नियमशास्त्र आहे. यहुदी लोक त्याचा फार कसून बारकाईने अभ्यास करतात. आणि ते नियमशास्त्र देवाने दिलं आणि देवापासून त्याला मिळालं. ते धर्मशास्त्र अंगीकारल्यामुळे, ते पाळल्यामुळे त्या लोकांचं, इस्रायल लोकांचं कल्याण झालं, ते आशीर्वादित झाले. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं म्हटलेलं आहे की हे दिलं नव्हतं की तुम्ही शाबात पाळलाच पाहिजे, तुम्ही हे केलंच पाहिजे, आणि जर नाही केलं तर तुम्हाला 2 मार करून मारून टाकण्यात येत होतं. जुन्या करारात, आणि जुन्या कराराचा जर विचार केला, 10 आज्ञा आपण पाळतो, त्याही काळामध्ये होत्या. नियमशास्त्र देण्यात आलं, नियमशास्त्राच्या द्वारे मनुष्याचा उद्धार झाला नाही, परंतु ते त्या काळापुरतं होतं. आणि मग नवीन करारामध्ये आपल्याला नवीन आज्ञा दिल्या.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त 2च आज्ञा ॲड केल्या त्याच्यामध्ये, की आपला जो देव आहे, जो आपला परमेश्वर आहे, त्याचवर तू मनापासून प्रीती कर. जीवाने, पूर्ण शक्तीने, बुद्धीने आपण त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. आणि जशी त्याच्यावर करतो तसे आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. ह्या 2 आज्ञावरती हे सगळं नियमशास्त्र अवलंबलेलं आहे. म्हणून आज आपण ह्या गोष्टी पाहत असताना पवित्र शास्त्राला धरून नसलेल्या आणि पवित्र शास्त्राला विरोध करणाऱ्या कोणत्याही ज्या गोष्टी आहेत, असं म्हटलं की पोप किंवा इतरांनी त्यांच्या परंपरेनुसार करायला सांगितलं तरी आपण त्यांना नाकारलं पाहिजे. पोपची शिक्षा भयंकर होती. गुडघ्यावर आणि कोपरावर त्या पोपच्या महालापर्यंत पोहोचायच्या अनेक पायऱ्या होत्या आणि त्या मार्टिन लुथरला ती शिक्षा सहन करावी लागली, अगदी रक्तारोड होऊन. कारण त्याची आज्ञा कोणी तोडली तर भयंकर शिक्षा भोगावी लागत होती. परंतु असं म्हटलं की शास्त्राला धरून ह्या रूढी नाहीत, ह्या परंपरा नाहीत, ह्या गोष्टी नाहीत, त्या अडखळ नाहीत, तर असं म्हटलं की ह्या मोठ्या संघर्षामधून या लोकांनी, या सुधारणावादी या संघटनांना त्रासातून, छळातून जावं लागलं आणि आमच्यासाठी हे तावून सुलाखून हे पवित्र शास्त्र आणलेलं आहे. रोमन कॅथलिक चर्चने काही फतवे काढले होते. त्याच्यामध्ये लॅटिन भाषेत जे बायबल आहे ते दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर केलं जाऊ नये. लॅटिनशिवाय इतर भाषेत छापायला मनाई होती. आणखीन फतवा होता की सर्वसामान्य सभासदांनी हे वाचन करू नये. ते त्यांच्यासाठी नाही, फक्त कॅथोलिक चर्चचे जे धर्मगुरू आहेत त्यांनीच ते वाचायचं. एवढंच नव्हे तर नेमलेले जे धर्म पुढारी आहेत त्यांनीच सांगायचं. आणि असा नियम केल्यामुळे सोला स्क्रिप्चुरा या शिकवणीमुळे पवित्र शास्त्राला अधिकाराचा एकमेव स्रोत मानलं गेलेलं आहे. जर आपल्याला हे सोला स्क्रिप्चुरा किंवा हे तत्व त्यांनी या संघर्ष करून पुढं आणलं नसतं तर आजही आपल्याला लॅटिनमध्येच ऐकावं लागलं असतं, समजो किंवा न समजो. लॅटिन भाषा एकट्यानेच वाचायची. आपल्याला तर बायबलला उघडून पण पाहता आलं नसतं. आपल्यापर्यंत दुर्मिळ होतं. परंतु आज देवाचं वचन आपल्याला इतकं आपल्या हातामध्ये मोकळीक आहे की कोणी वाचू शकतो आणि त्याद्वारे आशीर्वादित होऊ शकतो. म्हणून या शिकवणीमुळे पवित्र शास्त्राला अधिकाराचा एकमेव स्रोत मानलं गेले आणि त्याचं जर्मन, फ्रेंच, इंग्रजी आणि इतर सगळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्यास चालना मिळाली. आणि ती चालना घेत आपल्याकडं 200 वर्षापूर्वी एक प्रभूचा महान दास आला आणि कलकत्त्यामध्ये त्याने सेरामपूर युनिव्हर्सिटीची स्थापना केली. आपल्या भारतीय भाषांचा अभ्यास केला आणि आपल्या मराठीमध्ये आपल्याला संस्कृतचा अभ्यास करून आणि ह्या सगळ्या बारीक गोष्टी करून ज्यांनी आपल्याला हे धर्मशास्त्र दिलं. आपल्याला आठवतं की त्याचं नाव विल्यम केरी. आता विल्यम केरीला फार हालापेष्टा सहन करावे लागले. मिशनरी म्हणून आले म्हणून ते मोठ्या बंगल्यांमध्ये राहिले नाही, कोळशाच्या वखारीमध्ये त्या काम केले. त्यांची पत्नी मेली, त्यांच्यावर अनेक संकट आले, परंतु त्यांनी सोडलं नाही आणि त्यामधून बाहेर निघून त्यांनी हे सर्व कष्ट घेऊन असं म्हटलं की आम्हाला हे बायबल दिलेलं आहे. फार मोठे उपकार अशा महान दासांचे आहेत. प्रियानं, अनेक भाषांमध्ये, आता तर आपल्या भागामध्ये अनेक भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेमध्ये देखील ट्रान्सलेशन आताही होत आहेत. मग ते भिले असो, पावरी असो, मावचे असो, आणि लोक भाषांतरासाठी अजूनही जगभरामध्ये फिरत आहेत. हजारो भाषांमध्ये ते भाषांतरित केलं जाते. दुसरा सोला जो आहे तो सोला फिडे आणि त्याचा अर्थ आहे फक्त विश्वास. सोला फिडे म्हणजे फक्त विश्वास आणि ह्याला फार महत्त्व आहे. मनुष्याचं तारण, मनुष्याला मुक्ती किंवा पाप क्षमा जे आहे याच्या संबंधामध्ये जी शिकवण दिलेली आहे की तारण ही मोफत मिळालेली देणगी आहे. तारण ही पवित्र शास्त्राने आम्हाला सांगितलं आहे की तारण
त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्चायची गरज नाही, कुठं जाण्याची गरज नाही, तुम्हाला काही त्याग करण्याची गरज नाही. आणि असं म्हटलं की ही मोफत देणगी फुकट आहे. ती मिळवण्यासाठी जन्मता पापी असलेला जो मानव आहे त्याला काही करण्याची गरज नाही. येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारावा. देवाने त्याला मेल्यातून उठवले असा विश्वास धरावा आणि प्रत्येकाचे तारण फक्त विश्वासाने. हा दुसरा सोला जो आहे, सोला फिडे, विश्वासासंबंधाने. आणि मार्टिन लुथर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोठ्या संघर्षामधून ह्या विश्वासासंबंधाने हे तत्व अंमलात आणलं. कारण त्या काळामध्ये याच्यावर भर दिला जात होता. कॅथोलिक समाजाने आम्हाला पापांची क्षमा मिळवायची आहे तर काय घ्यावं लागत होतं? त्या काळामध्ये पाप विमोचन पत्रिका, त्या पत्रिका वाटल्या जात होत्या. आणि पोपने फतवा काढल्यामुळे लोक आपल्याला पापांची क्षमा मिळवायची आहे तर ते पाप विमोचन पत्रिका ते विकत घ्यायचे. मग ते लाखो रुपये किमतीला ते मिळवावं लागायचे. सर्वसाधारण लोकांना तर घेता पण येत नव्हतं, परवडत पण नव्हतं. एवढंच नव्हे तर पोपने दिलेले पाप विमोचन पत्राचं माफीपत्र वापरण्यावर तसंच इतर विविध संस्कारावर भर दिलेला होता. इतर विविध संस्कार जे लावून दिले होते पोपने, की येशूवर विश्वास तर हवाच, पण त्यासोबत विधी संस्कार आणि इतर चांगली कर्मे तारणासाठी करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तारण मिळवायचं आहे फक्त विश्वासावर चालणार नाही. आणि म्हणून हे तत्व असं म्हटलेलं की ते लादलं गेलेलं होतं आणि याची आवश्यकता आहे असं ख्रिस्ती मंडळीला शिकवलं जात होतं. पण सोला फिडे या तत्वामुळे असं सांगितलेलं आहे की तारण ही विश्वासाने स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी एक विनामूल्य भेट आहे. योहान 3:16 आपल्याला स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि देवाने जगावर जी प्रीती केली, जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्या सगळ्यांना सार्वकालिक जीवन देण्यात आलेलं आहे. म्हणून ही शिकवण फार महत्त्वाची आहे की तारण ही विश्वासाने स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी विनामूल्य भेट आहे देवापासून. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे की तारण ही जी बाब आहे ती मानवी प्रयत्नावर किंवा चांगल्या पुण्यकर्मावर आधारित नाही. काही लोक म्हणतात मी फार उपवास करतो, मी असं करतो, मी प्रार्थना करतो, मी असं आहे तसं आहे, आपलं तारण होईल अशी काही गॅरंटी नाही. कारण एफिसकराच्या पत्रामध्ये 2 अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालेलं नाही. आपल्या आढ्यता बाळगणं म्हणजे जसं यहुदी लोक म्हणत होते मी किती नीतिमान आहे, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, सगळ्या गोष्टीचा मी दशांश देतो. अरे देवा, ह्याच्यासारखा थोडा मी पापी आहे. ह्याचा अर्थ तो इतका अभिमानाने गर्वाने देवासमोर प्रार्थना करत आहे. दुसरा व्यक्ती नम्ररीतीने म्हणतो, हे देवा मज पाप्यावर दया कर. आपल्याला माहिती आहे कोणाची प्रार्थना देवाने ऐकली, जो आपलं पाप कबूल करून देवासमोर नम्रतेने म्हणतो, हे देवा मज पाप्यावर दया कर. आपली आढ्यता म्हणजे मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे असं लोकांना दाखवल्यामुळे त्याचं अंतःकरण गर्विष्ठ झाल्याने देवावर ते जसं काय उपकार करत होते. आणि पुण्यकर्माने, चांगल्या कर्मांनी असं म्हटलं की तारण मिळवण्याचा लोक प्रयत्न करतात वेगळ्या मार्गाने. मी अरे इतके उपवास केलेला आहे, मी इतकं अमुक केलेलं आहे. आता ह्या खोलात जाणार नाही, 5 आपल्याला तत्व संपवायचे. म्हणून नियमशास्त्रातील कोणी कर्माने नीतिमान ठरणार नाही, तर नियमशास्त्रातील कर्माने किंवा सत्कर्मांनी मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही. जुना करार जरी पाळला आपण तरी पण देवासमोर आपण नीतिमान ठरत नाही. तर केवळ येशूवर विश्वास ठेवल्याने तो देवासमोर विनामूल्य फुकटवारी नीतिमान ठरतो. ओ किती चांगली गोष्ट आहे. जी फुकट मिळत आहे गोष्ट
ती देवाने बहाल करून दिलेली आहे 2000 वर्षापूर्वी. आणि योहान 3:16 ऑर्डर देऊन टाकलेली आहे, जो कोणी मग कोणत्याही धर्माचा असो, कोणत्या विश्वासाचा, कोणत्या देशाचा, कुठेही राहणारा, त्या सगळ्यांसाठी तारणाची ही देणगी देवाने फुकट वारी दिलेली आहे. कुठं तुम्हाला स्नान करायची गरज नाही, कुठं तुम्हाला त्याग करायची नाही, काही द्यायची गरज नाही, कोणतं काही गोष्ट विकत घेण्याची गरज नाही, ही फुकटात. आणि म्हणून ही गोष्ट फक्त हे तारणरूपी जी देणगी आहे ती कृपेने आम्हाला फुकटामध्ये मिळालेली. म्हणून सोला ग्रेशिया हे जे तिसरं तत्व किंवा ज्याला आपण सोला म्हणतो ते दिलेलं आहे. फक्त कृपा, आता त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर ते ओनली ग्रेस आपण म्हणू शकतो. आता या ओनली ग्रेसमध्ये लोकांनी भर घातलेले आणि ग्रेटर ग्रेस, कृपेवर महाकृपा, असे तत्व निघालेले, असे पंथ आहेत. ह्या ज्या शिकवणी आहेत सोला ग्रेशिया, फक्त कृपा, आणि ह्या कृपेसंबंधाने ही शिकवण का अंमलात आणलेली आहे की आपल्या तारणाचं कारण म्हणून देवाच्या कृपेवर जोर दिलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण जे करतो त्यापेक्षा देवाने जे केले त्यामुळे आपल्याला तारण प्राप्त होते, मी केल्यामुळे नाही. अनेकाला वाटतं की अरे मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो आणि मी असं केलं म्हणून आपलं तारण झालं. हे खोटं आहे. देवाने केलं आणि म्हणून असं म्हटलं की जे देवाने केलं त्यामुळे आपल्याला तारण मिळालेलं आहे. आणि देवाने काय केलं? एफेस 2:8-9 लिहिलेलं आहे, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. हे देवाचं दान आहे. हे कोणाला मिळालेलं आहे? हे आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी मिळालेलं आहे. आपण तर विदेशी होतो, परके होतो, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे लोक होतो. आपण स्वर्गासाठी आपण नव्हतो, नाशासाठी राखले गेलेले होतो. परंतु देवाने आमच्यासाठी हे विनामूल्य हे दान दिलेलं आहे. म्हणून आम्हाला आढ्यता बाळगायची काही गरज नाही. म्हणून या वचनामध्ये तारण झालंय असा पूर्ण वर्तमान काळ सांगितलेला आहे पौलाने. संत पौलाने हा शब्द का वापरला आहे? म्हणजेच या जगामध्ये असतानाच ही बाब घडणारी आहे. ह्या जगामध्ये आपण जिवंत आहोत, मरणाच्या पूर्वी आम्हाला तारण हे मिळालं पाहिजे, याची खात्री आम्हाला झाली पाहिजे. मेल्यानंतर काहीच नाही. परंतु कॅथोलिक तत्व काय होतं? मेल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थही करायच्या प्रार्थना, करायचे उपवास, दानधर्म, की जेणेकरून तो नरकातून सुटून स्वर्गात जाईल. ह्या प्रथा काही घातक होत्या. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती मनवणाऱ्या व्यक्तीला तारणाचा, पापक्षमेचा अनुभव आलाच पाहिजे आणि त्या अनुभवाची त्याला साक्ष पण देता आली पाहिजे. आणि ही या साक्षीसाठी पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला लग्न करायचं असेल किंवा पुढे शिक्षणाला जायचं असेल, ती साक्ष लिहून द्यावी लागत होती मिशनरी. मग ह्याचं तारण झालं का, कधी झालं, काय, त्या गोष्टी सांगाव्या लागत आपल्याला खात्रीपूर्वक की ही गॅरंटी मला मिळालेली आहे. हे तारण देवाच्या कृपेने होत असते. आणि कृपा म्हणजे ज्या गोष्टीला आम्ही पात्र नाही, ग्रेस किंवा कृपा ज्याला म्हटलेलं आहे. तुम्ही पापी असल्यामुळे स्वर्गात जाण्यास आम्ही पात्र नव्हतो, तरीही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यामुळे स्वर्गात जाण्यासाठी आपण पात्र ठरलेलो आहोत. यालाच कृपा म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा तिसरा जो सोला आहे, सोला ग्रेशिया, फक्त कृपा, आणि फक्त कृपेनेच आपलं तारण झालेलं आहे याची खात्री बाळगा, खात्री करून घ्या. चौथा सोला आपण त्याच्याकडे पाहू. आणि सोला क्रिस्टो, सोलस क्रिस्टस किंवा फक्त ख्रिस्ताद्वारेच, ही देखील फार महत्त्वाची बाब आपल्यासाठी अंमलात आणलेली आहे. कारण ही शिकवण तारणाच्या बाबतीमध्ये येशूच्या भूमिकेवर जोर दिला गेलेला आहे. केवळ ख्रिस्ताच्या द्वारेच देवाजवळ स्वर्गात जाता येते, अन्य मार्ग नाहीत. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो?
माझ्याद्वारे आल्या वाचून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. येशू ख्रिस्तच मार्ग आहे. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रियानो, आज आम्हाला ह्या गोष्टी समजणं फार गोष्ट आहे की अनेक ज्या घातक शिकवणी होत्या त्यामध्ये आम्हाला सोलो ख्रिस्टो म्हणजे ख्रिस्ताद्वारे, त्याच्या ऐवजी रोमन कॅथलिक परंपरेने चर्चच्या पुढाऱ्यांना असं सांगितलं होतं की धर्मगुरूंना जे लोक नेमले गेलेले आहेत, देव यांच्यातील मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आम्हाला ठेवलेला आहे. म्हणजे माध्यम, मग तो पोप असेल, फादर असेल किंवा हे जे धर्मगुरू आहेत ते माध्यम होते, त्यांच्याद्वारे थ्रू. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन भर घालत गेलेला आहे. जसं महायाजक होते, त्या महायाजकांच्या भूमिकेतून आम्हाला देवाकडे जाण्याचा मार्ग. आणखीन मग मदर मेरी आणि त्या माळ जपणं अनेक गोष्टी ॲड केलेल्या आहेत, जेणेकरून ह्या तत्वाला फाटे फुटले. अरे मी तर 101 वेळा 1001 वेळा नाम जपलेलं आहे आणि ते जप माळा घेऊन लोक फक्त एकच शब्द पुटपुटत. देव म्हणतो माझं नाव व्यर्थ घेऊ नको, व्यर्थ बडबड करू नको. कधी कधी असं आपल्या जीवनामध्ये असतं की हालेलुया प्रेज द लॉर्ड, हालेलुया प्रेज द लॉर्ड. एखादा म्हटला की अरे हा तुझा मित्र मेला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे समजत पण नाही की दुःखाची गोष्ट आहे तरी आपण काय बोलतो. कधी कधी आपण अनावर होऊन नको तिथं त्या देवाचं नाव व्यर्थ आपण घेतो, उच्चारतो. असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आहे, परंतु आपण ह्या मार्गाने, ह्या शिकवणीमुळे बहकून जातो. म्हणून ह्या गोष्टी आहेत की आम्ही पित्यासमोर जाण्यासाठी आमचा मध्यस्थ एकच आहे, तो येशू ख्रिस्त आहे. इब्रिकराच्या पत्रामध्ये 4:15 शिकवलेलं आहे. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा मध्यस्थ आहे, जो निष्पाप आहे, तो आमचा पित्यासमोर कैवारी आहे. यावरून एखाद्या मानवी आध्यात्मिक गुरु, मरिया, देवदूत, संत, महात्मा अथवा इतर ज्या गोष्टी आहेत अनावश्यक, त्याद्वारे नव्हे तर येशूच एकमेव खरा मध्यस्थ आहे. म्हणून जो प्रत्येक व्यक्ती देवाकडे प्रवेश घेऊ इच्छितो त्याला असं म्हटलं की फक्त येशूच. आणि म्हणून ह्या शिकवणी, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या की त्याची देवाची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं, त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव आणि मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे. 1 तिमोथी 20:4-5 सांगितलेलं आहे. एकच. आणि म्हणून हे तत्व जे आहे या सुधारणावाद्यांनी आपल्याला दिलेलं आहे या प्रोटेस्टंट मत प्रणालीमध्ये, की आम्ही पण सांगू शकतो. आता याच्यामधून जोर दिला काही लोकांनी जास्तीचा आणि तिथं आलो ओनली जीसस. म्हणून कोणत्याही गोष्टीला एकाच याच्यावर जास्त जोर द्यायचा नाही. आपल्या फाटे फोडणारे लोक असतात. फक्त कृपा म्हटली मग त्याच्यामध्ये ग्रेस आली, ग्रेसमध्ये आले ग्रेटर ग्रेस आली आणि ग्रेटर ग्रेसवरती पण असं म्हटलेलं आहे जोड लावून त्याच्यामध्ये भर घालत. आणखीन ह्या गोष्टी समजायसाठी आम्हाला गरज आहे. देवाशिवाय म्हणजे ख्रिस्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण दुसऱ्या कोणाकडून नाही आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं. तरी पण या ज्या भाकड कथा आहेत त्याद्वारे मनुष्याला बहकवलं जातं. ह्या तत्वांना आपण आत्मसात करणं का गरजेचं आहे की आपल्याला प्रार्थना देव बापाला उद्देशून आम्ही केल्या पाहिजे. प्रार्थना पण आपण करतो. मग ते कॅथोलिकमध्ये मेरीच्या नावाने प्रार्थना केली जातात मध्यस्थ म्हणून, आणि फादरच्या कानात प्रार्थना म्हणजे सांगितलं जातं, तो प्रार्थना करतो. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला पवित्र शास्त्र, एकच मध्यस्थ, एकच तारणारा, एकच कृपा हे सर्व सांगितलेलं असताना देखील
अजूनही आम्ही कधी कधी प्रार्थना करताना काही दुसऱ्या नावाने उद्देशून करतो आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपण प्रार्थना करत असताना येशू ख्रिस्ताच्या द्वारे सादर केला पाहिजे देवपित्याला. याशिवाय दुसऱ्या कोणालाही प्रार्थना करता कामा नये. जे मेलेले संत होऊन गेलेत त्यांच्या नावाने प्रार्थना करा, त्यांच्या नाव. आता हे कॅथोलिक परंपरेमध्ये संत मानायचं असेल, मेल्यानंतर एवढ्या वर्षाच्या आतमध्ये त्या प्रेताकडून त्या कबरेकडून काहीतरी चमत्कार घडले पाहिजेत आणि मग लोक काहीतरी अंधश्रद्धेने उठवतात. मी मदर तेरेसाच्या कबरेवर गेलो, तिथं प्रार्थना केली त्यांना आणि असा स्पर्श झाला आणि मग त्यांचं नाव तिकडं जातं आणि मग त्यांना संतांच्या यादीमध्ये टाकलं जातं. आणि ह्या कॅथोलिक परंपरेमध्ये असं म्हटलं की संत त्यांच्या भूमिकामध्ये आल्या, मेरीच्या आल्या आणि मग फाटे फुटले गेलेले आहेत. आता ते जास्त खोलात आपण न जाता पवित्र शास्त्र आम्हाला ह्या गोष्टी का शिकवत आहे की आम्ही आमच्या विश्वासाला बळकटी आणण्यासाठी किती मोठा संघर्ष ह्या लोकांनी सहन करून हे तत्व आम्हाला दिलेलं आहे. 5 तत्व आहेत, 5 प्रिन्सिपल्स आहेत, ह्या 5 सोला आहेत. त्या जर लक्षात राहिल्या तर आम्ही दृढ होणार आहोत. शेवटचं तत्व आपण घेऊ, सोली डिओ ग्लोरिया, फक्त देवाच्या गौरवासाठी. आणि हे फार महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे किंवा ज्याला म्हटलेलं आहे जे सोला आहे, ही शिकवण त्याच्या मागे जो उद्देश आहे की जीवनाचं ध्येय म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे, देवाचं गौरव, त्यावर जोर दिला पाहिजे. आणि देवाचं गौरव व्हावं हे पवित्र शास्त्राचा उद्देश आहे. 1 कोरिंथ 10:31 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व कशासाठी करा. तुम्ही खाता पिता बसता उठता जे काही करता ते कशासाठी करा, तुम्ही देवाच्या गौरवासाठी करा. याचा अर्थ कामधंदा असो, आपला उद्योग असो, व्यवसाय असो, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागं एकच आहे की आमचं ध्येय प्रभूचं गौरव करणं असावं. आम्ही कितीदा दिवसभरामध्ये आमच्या जीवनाकडून देवाचं गौरव करतो. ह्या ध्येयाला धरून चर्चच्या नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं ही त्या काळातली प्रथा होती. पोप अरे देवाचा अनुयायी म्हणजे देवा समान त्याला मानत. आणि ही शिकवण अतिशय महत्त्वाची आहे की देवाचं गौरव देवाला दिलं पाहिजे, परंतु चर्चच्या नेत्यांना खुश करणं, ठराविक नियमांची यादी करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं किंवा स्वतःचं हित जपणं यापेक्षा आपलं ध्येय प्रभूचं गौरव करणं हेच असावं. आणि हे तत्व जे आहे सोली डिओ ग्लोरिया, ही कल्पना जी आहे फक्त देवाच्या गौरवासाठी, देवाच्या गौरवासाठी आपल्याला करायचं आहे. ख्रिस्ती सेवा कार्यामध्ये आपण जे करतो त्याद्वारे देवाचं गौरव होतं का? माझ्या बोलण्याने, माझ्या वागण्याने, माझ्या कामाने देवाचं गौरव होतं का हे आपल्याला पाहायला पाहिजे. माझ्यामुळे माझ्या मंडळीचं, माझ्या चर्च पुढाऱ्याचं किंवा आपल्या ख्रिस्ती कार्यक्रमात ख्रिस्तीतर लोकांना बोलावून त्यांचं गौरव होतं का? आता हे तत्व आहे, कारण मी काय आणलं नाही, परंतु या 5 सोला शिकवत असताना त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि ते तत्व आपल्याला फार गंभीर इशारा देणार आहे की ह्या शिकवणीमध्ये पारखून घेतलं पाहिजे की सर्व गौरव केवळ देवालाच मिळालं पाहिजे. सर्व गौरव फक्त देवालाच मिळालं पाहिजे. परमेश्वर म्हणतो, ज्यांना माझे नाव ठेवलेत, ज्यांना माझ्या गौरवासाठी मी उत्पन्न केले आणि जे घडले त्या सर्वांना घेऊन या. यशया 43:7 मध्ये एका कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो त्या लग्नामध्ये आणि आपल्याला एक नाशिकचे पाळक आपल्याकडे वक्ते म्हणून नेहमी यायचे, टॉमी ब्रदर, आणि चांगलं तत्व होतं त्यांचं शिक्षण. आम्ही त्या लग्नामध्ये गेलो, पण त्यांच्याकडे हार वगैरे नाही किंवा फूल नाही, कोणाचा सत्कार नाही, कोणता उल्लेख नाही. आणि चुकून आम्ही
एक हार टाकायला गेलो तर त्यांना फार राग आला. आपल्या एका कार्यक्रमातून ते उठून गेले. देवाचं गौरव तुम्ही स्वतः घेऊन टाकलेलं आहे, काय राहिलं ते? आणि असं म्हटलं की ह्या तत्वाला ते फार बांधलेले होते. प्रोटेस्टंट सुधारणावाद्यांनी ह्या 5 सोलांनी त्या वेळच्या सदोष प्रथा ज्या होत्या, त्या समजुती ज्या होत्या, त्या सुधारण्यासाठी वाव दिला या 5 तत्वांनी. आणि त्या सुधारणा आजही करता येण्यासारख्या आहेत. सध्या नवनवीन खोट्या शिकवणी अंमलामध्ये येत आहेत, प्रचारात येत आहेत. खोटे शिक्षक चुकीच्या भ्रांतीच्या गोष्टी आम्हाला शिकवत आहेत. प्रियानो, आपण सावध राहिलं पाहिजे. आणि जर आपण सावध राहिलं नाही तर आपण सहज भावनावश होऊन वाहत जाऊ, आपण आपला विश्वासही गमावू आणि जो येईल ते सत्य मानून आपण त्याच्या मागे जाऊ. असं होऊ नये आपल्या चर्चचं, आपल्या लोकांचं. म्हणून आपण या गोष्टीला थारा देऊ नका. आपले मान्य अध्यक्ष जे आहेत त्यांनी मागे फतवाही काढला होता, लग्नांमध्ये पण हार नको. सेनाई चर्चेसमध्ये टाळ्या वाजवायला तर देखील बंदी आहे. म्हणजे इतकं देवाचा आदर, देवाचं गौरव देवालाच आपण देऊ. म्हणून ह्या 5 सोला जे आहेत, हे 5 तत्व आहेत, ही आमच्यापर्यंत यासाठी आपल्याला आवश्यक आहे आत्मसात करायची, ती तोंडपाठ करण्याची. जर आपण वागलो तर आपल्याला देव आशीर्वाद देईल. आपण विश्वासात भक्कम आपली वाढ होईल. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. सर्व समर्थ परमेश्वराला धन्यवाद असो आजच्या या सकाळच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. मी प्रभूचा आभार मानतो, सोबतच बाळासाहेबांचाही मनपूर्वक आभार मानतो. ऐकलेल्या वचनानुसार प्रियजन हो, आपण आपलं जीवन जगूया व प्रभूच्या कृपेला आपण कधीही अनादर न करता त्याच्या कृपेमध्ये वाढू आणि त्याच्या कृपेमध्ये वाढून आपल्या विश्वासाचं जीवन अधिक मजबूत करूया. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपण प्रभूची शक्ती मागू. या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. हे दयाळू देव बापा, आम्ही आभार मानतो कारण की प्रभू तू आमच्यावरती कृपा केलीस, तुझा पुत्र तू आम्हाला दिला. या कृपेचा आम्ही अवेर करू नये. सोबतच जी पवित्र वचनं तू आम्हाला दिलेली आहे, या ऐकलेल्या वचनानुसार आम्ही आमचं जीवन जगावं व आमच्या जीवनाला तुझ्या हातामध्ये समर्पित करावं. यासाठी पुन्हा एक वार तुझ्याकडे आम्ही सहाय्य मागतो. या सप्ताहभरासाठी आम्ही प्रार्थना करतो. सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम होतील सगळे देवबापा तू आशीर्वादित कर व जेही काम आम्ही करू आमच्या सगळ्या कामांना प्रभू तुझी कृपा दे. पावसासाठी पुन्हा एक वार प्रार्थना करतो. आमच्या परिसरामध्ये आम्हास पाऊस हवा आहे, तो आम्हाला मुबलक दे व त्याद्वारे आम्हाला लागणाऱ्या गरजांची पूर्तता कर. पुन्हा एक वार दे बापा, आजच्या पवित्र वचनासाठी आम्ही तुझी स्तुती करतो आणि बाळासाहेबांच्या या सेवेसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर, कृपा आणि अनुग्रह पुरव. संपूर्ण वेळ तो आमचा पाठीराखा हो. ही प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी मी पुन्हा रेव्हरेंड जयेश पठारे बाळासाहेबांना विनंती करेन की आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा आणि आशीर्वादानंतर सुवंद देवा परात्पर गीत गाऊन आजची भक्ती एकमेकांना सलाम करून आपण समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास घेऊन सोडतो तसेच तू आमच्या आम्हास हो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने आमीन. आणि तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असं उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी आता व युगानयुग आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या नंदुरबार ख्रिस्ती मंडळीतील लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस एच चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, आमच्या एस एम ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.